मागच्या काळात मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं, ह्या सरकारनं मुस्लिम समाज आरक्षण रद्द केलं. त्या आरक्षणाबाबत सुद्धा विधानसभेत आवाज उठवलेला आहे. धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षण या 3 आरक्षणाच्या बाबतीत माझी भूमिका स्पष्ट आहे आणि हे 3 आरक्षण मिळेपर्यंत मी त्या समाजाच्या लढ्यात समाजाबरोबर आणि विधानभवनात लढाईत मी 100% त्या बाजूने राहील, हे मला आपल्याला यापासून सगळ्यांना सर्वसमक्ष शब्द द्यायचा आहे. त्यामुळं ज्या समाजाच्या रास्त मागण्या आहेत, धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालंच पाहिजे, मुस्लिम आरक्षण दिलं होतं ते त्याला मिळालंच पाहिजे, मराठा समाजाच्या गरजेत मराठा लढा जो चालू आहे ह्या लढ्यात तर मी शेवटपर्यंत आपल्या जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ह्या लढ्यात सोबत आहे, एक सेवक म्हणून सोबत राहील, हे मला आपल्याला यापासून सांगायचं. मला आपल्या गावाच्या विकासकामाबद्दल थोडं बोलायचंय. खरं तर आता आमचे निपाणीचे सरपंच आहे, मला